तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये, माझ्या शशिकांत कटके ब्लॉगमध्ये. तर आज आपण परत आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2 इथे, इंटरनॅशनल टर्मिनल. आता आपण चाललो आहे आपल्या अजून एका बाबांच्या भेटीसाठी. भूके को अन्न आणि प्यासो को पाणी, जय बाबा बर्फानी. म्हणजे तुम्हाला कळालं असेल, मी चाललो आता अमरनाथ. तर आता आपण मुंबई ते श्रीनगर इथे जाणार आहोत प्लेनने. तिथून पुढचा प्रवास तुम्हाला सर्व दाखवणार आहे. तुम्ही माझ्याबरोबर बनून राहा या व्लॉगमध्ये. हे श्रीनगर एअरपोर्ट आहे. इथे शूट करून देत नाही, तरी आपण थोडासा प्रयत्न केला आहे. इथे एअरपोर्टमध्ये एअरटेल जिओचं सिम आपल्याला भेटतं. आणि बाहेर पडल्याबरोबर इथे एक टॅक्सी स्टँड वगैरे आहे. इथून प्रायव्हेट व्हेकल्स जे आहेत आपल्याला बालटाल पहलगामसाठी भेटतात. हे शेअरिंगनी पण करून देतात, किंवा जर स्वतः लागत असेल स्वतःही तुम्ही डायरेक्ट प्रायव्हेट करून घेऊन जाऊ शकतो. 3,500 ते 5,500पर्यंत गाडीवर डिपेंड आहे कशी गाडी आहे. त्या हिशोबाने इथून टॅक्सी शेअरिंग बालटाल ते पहलगाम इथपर्यंत जातात. इथे एअरपोर्टला लागूनच एक शेजारीच ऑफिस तयार केलेलं आहे. तिथं RFID कार्ड पण आपल्याला बनवून भेटतं. म्हणजे आपल्याला कुठे बाहेर जाण्याची गरज नाही पडत. इथेच RFID पण कार्ड आपल्याला बनवून भेटेल. इथे महाराष्ट्रातलं कार्ड जे आहे ते चालत नाही, तर आपल्याला एक कार्ड घ्यावं लागतं इथे. मग त्याच्यानुसारच आपल्याला पुढे इथे बोलता येतं, किंवा आपलं नेट वगैरे सर्व गोष्टी चालतात. श्रीनगर ते बाल्टा जाण्यासाठी 3.5 ते 4 तास लागलेले आहेत. मध्ये मध्ये थोडं मिलिटरीचं कॅम्प असतात, त्याच्यामुळे थांबावं लागतं. मग तो थोडा वेळ वाढू पण शकतो आपला. भाई एयरटेल का सिम मैंने इसको रिचार्ज नहीं किया ना आज मेरे को। उसी टेंशन में मैंने इसका फर्स्ट FRC नहीं किया। आप करो ना, बिलिंग करो मेरी तरफ देख, बिलिंग कर। अभी एक काम कर लो, कितना लेना है इसका? इसका कितना? 500। 500. बुला करो आप। हाँ, बुला करो। मेरा तो दो से करना है यार, जल्दी यार। बना कर देंगे यार, अभी कर दूंगा। मेरे नंबर पे है, मैं अभी कर दूंगा। बेस कॅम्प आला, पहिला पडाव आपला. हे बघा, ₹500 सिम घेतलं. आता एअरटेल चालू केलं आहे. आता बघू हळूहळू आपण पण. इथे वरती गेल्यावरती RFID कार्ड आणि रजिस्ट्रेशन करायला चान्स आहे. हे बालटाल बेस कॅम्प, इथूनच पूर्ण जे बसेस वगैरे आहेत, पार्किंग आहे, इथूनच चालतात. सकाळी इथंच असतात. पण आता सध्या जाम पार्किंगला टेन्शन आहे, कारण की खालीच खूप गर्दी झालेली आहे. त्याच्यामुळे वरती चालत यायला लागले 4-5 किलोमीटर. चला आपण पण आता आपल्या राहण्याची सोय बघूया. एखादा कॅम्प तुम्हाला पण मी दाखवेलच तो कॅम्प. गर्दी भरपूर आहे. जय बाबा बर्फानी, भूके को अन्न प्यासे को पाणी, जय बाबा बर्फानी. इथून बस काउंटर आहे. जर आपल्याला कुठं जायचं असेल बाल्टा टू श्रीनगर वगैरे, तर इथं पहाटेच्या गाड्या असतात, इथं लावलेलं आहे. एक मिनिट हा. भाई साहब, गर्दी गर्दीच गर्दी, खतरनाक. बघा, चला आता आपल्याला पण एक ट्रेन शोधायचा आहे, जो डोमिल गेटच्या पण जवळ थोडा राहील आणि
परत आपल्याला बेस कॅम्पच्या पण थोडं जवळ आहे, म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला मध्ये घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला लवकर निघता येईल सकाळी दोन्हीकडे पण, घरी जायला पण आणि गुफेला पण जायला. खतरनाक. खतरनाक गर्दी आहे. आपण पण एखादा आता बघूया लंगर खाण्यापिण्यासाठी, आणि त्याच्यानंतर टेंट पण बघायचं आपल्याला. आणि चला बघूया इथं काय नेमकं. चलो बोले. लंगरची सोय आपण बघू शकतो. बोले जय बोले. इथं सगळे भंडारेच भंडारे आहेत. तुम्हाला जिथं खायचं तिथं खाऊ शकतो आपण. सगळे दुकानं. चलो भंडारा देखेंगे और एक. जय बोले. इस भंडारे में देखेंगे क्या है. चलो ये देखो चाय बिस्कुट है यहाँ पे. इथे चहा बिस्किट आहे फक्त. चला हाय का तसं तुम्हाला भंडारा दाखवतो. जय हो जय भोले. जय बाबा बोले. एक मिनट. लेना नहीं सिर्फ 2 मिनट. हाँ नहीं ठीक है आप ले लो. ये क्या लंगर भाई जी लंगर. अपना दाहिना हाथ आगे कीजिए, हाथ भिड़ाइए, दाहिना हाथ आगे करिए और शपथ इस मंत्र को स्टार लंगर 5 स्टार लंगर. ये देखो बघा हे बघा. एक मिनट दुकान है. देखो चाय. एक दे दो भाई जी. एक टेस्टी बहुत है. खा के तो अरे बारिश आ रही. आपण एक टेंट घेतला आता. 400 रुपये बोलतोय एक नाईटचे. इथे मराठी माणसं भेटले पुण्याचे, त्यांनी 3 टेंट घेतले. म्हणलं चला ते आहेत तर आपण पण जवळपासच बघूया. इथे जरा मराठी माणसं असल्या बरं राहतं. हा बघा आपला टेंट.
हे अजून टेंट आहे तिथं. अगर उसका राइट साइड में कसम से हम खुद बच्चे वाले हैं, हमें बच्चों से ज़्यादा प्यार है, हमें ऐसे ही जय बाबा बर्फानी. बेस कॅम्प ते डोमेल गेट हे 3-1 किलोमीटरचं अंतर आहे. त्याच्यामुळे आम्ही 2 वाजता पहाटे निघालो होतो, तरी 2:30-3च्या दरम्यान डोमेल गेटपर्यंत पोहोचलो. डोमेल गेट हे 3च्या नंतरच उघडतं. 3च्या नंतरच आपल्याला बाबा बर्फानी इकडे गुफेत जाण्यासाठी सोडलं जातं. तोपर्यंत तिथं चेकिंग्स वगैरे होत राहतात. तिकडे त्या साईडला लेडीजची लाईन लागलेली आहे आणि इकडे जेंट्सची लाईन लागलेली आहे. 2 विभागात विभागले गेलेले हे 2 गेट्स. पुढे जाऊन एकत्र होतात पण. जय बोले. जय बोले. डोमेल गेट किती वाजले? 2:45 झाले. कितना हुआ सर टाइम? 2:45 झाले. आधा घंटा 1 घंटा. डोमेल गेट पार करून आपलाही ट्रॅक चालू झाला. इथे ट्रॅक करण्यासाठी जर तुम्हाला सक्षम नसाल तर इथे पालखी व घोड्यांची सोय आहे. घोडे 4,900च्या दरम्यान रिटर्नपर्यंत घेतात, त्याची पावती भेटते. आणि पालखी हे 16-17 ते 20,000पर्यंत असते. भाई साहब 9 किलोमीटरची चढाई झालेली आता. 9 ते 10 किलोमीटर. आता थोडं झाले 5-6 किलोमीटर. आणि जाम झाले आता. पाय पण चालला ना. व्ह्यू एक नंबर आहे. गर्दी पण जबरदस्त आहे. कोणाला पण यायचं असेल ते अंबरनाथला तर नक्की या. आता सध्या खूप भारी चाललेलं आहे. जय बोले. इथं मार्केट पण आहे भरपूर. काही खरेदी करायची असेल तरी आपल्याला आहे इथं सगळ्या गोष्टी. प्रसाद आले पण आहे. हॉटेल्स वगैरे पण आहे इथं. लंगर पण आहे आणि प्रायव्हेट हॉटेल पण आहे इथे. बोल ना. घेणार आहेस का तू? हा वा काय जबरदस्त व्ह्यू आहे. एक नंबर बाय. सार्थक ना. आले तर सार्थक वाटतं. पायी इथे पण आपण. चला आपल्याला नवीन जोडीदार भेटलाय. तो पुण्यावरूनच आलेला आहे. पालखी घोडे सर्व. कोणाला जर पायी यायला जमत नसेल त्यांना घोडे पालखी वगैरे सर्व गोष्टी अवेलेबल इथे. बाय. ये देखो शिव ही शिव है. ये अपना रास्ता है. इथे विनाशुल्क क्लॉक रूम आहे. इथे आपले मोबाईल्स किंवा बॅग्स हे अगोदरच ठेवून दिले आपल्याला सोपं जाईल, जेणेकरून पुढे जाऊन गर्दी खूप वाढते. तर इथेच जर ठेवले बॅग्स व मोबाईल एक ले लूं. हाँ
खाले तू खाणे तुम मेरे चक्कर में ना